ते लोखंड पावसामध्ये उन्हामध्ये झिजून जातं, पण ज्या ठिकाणी आपल्याला तोफा बघायला भेटणार आहे त्या तोफा आपल्याला कधीच झिजू शकत नाहीत. म्हणजे अनेक पंचतोफे या पंचतत्वापासून बनलेले आहेत. सर्वात मोठी तोफ बघायला गेली तर आपण आजही पाहतो 2 किल्ले स्वराज्यामध्ये नाही घेता आले. एक मुरुड जंजिरा आणि देवगिरीवरती असणारी सर्वात मोठी तोफ म्हणजे आपण तिला आजही म्हणतो, आजही तिचं नाव आहे बघा, मेंढा तोफ म्हणतो आपण. ती मेंढा तोफ म्हणतो. लांडा तोफ वेगळी, ती कुठे आहे? मुरुड जंजिऱ्यावरती. तिथे कलाल बांगडीच्या बाजूला बसलेली ती लांडा तोफ म्हणतो आपण. आजही सर्वात 2 नंबर तोफ लागतो कलाल बांगडी मुरुड जंजिऱ्यावरती, कारण की ती बांगडीसारखी तोफ बनवली आहे पूर्णपणे. म्हणून ह्या तोफा 400 वर्षापूर्वीच्या आहेत. आजही आपण रायगड किल्ल्यावरती येत असताना महादरच्या वरती तोफा आहेत, या साईडला पण तोफा आहेत. मग इथे का ठेवल्या? कारण की महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा 21 तोफांची इथून सलामी दिली होती महाराजांच्यावर छत्रपती झाले तेव्हा. इथून नव्हे तर 365 गड किल्ल्यावरून महाराजांची प्रत्येक गड किल्ल्यावरून एक तोफेची सलामी दिली गेली. असं का बरं केलं त्या काळामध्ये? कारण की प्रत्येक गावकऱ्याला, प्रत्येक गड किल्ल्याला कळलं पाहिजे की आपले राजे दैवत छत्रपती राजे झाले, राजे 32 मनाच्या सिंहासनावर त्यारूढ झाले. म्हणून या तोफा आपल्याला बघायचे. याच्यावर